या मागे दोन इकडे दोन। या ठिकाणी महिला सुरक्षेची प्रतिकात्मक तिरडी काढून आम्ही आमचा राग आणि आमचा या व्यवस्थेवरचा क्रोध व्यक्त करतोय। महिला सुरक्षित नाहीच आहेत, मी छाती ठोकपणे सांगू शकते। या बस स्थानकातल्या कुठल्याही महिलेला विचारा की बाई तुला आज समाजात असुरक्षित वाटतं का, तिचं उत्तर होत असेल। महिला सुरक्षितता आम्हाला कुठे दिसतच नाहीये। त्याचाच व्यक्त होण्यासाठी आज या ठिकाणी महिला सुरक्षेची तिरडी काढून आम्ही सर्वांनी कोरसमध्ये म्हणायचे, भाजप सरकार उत्तर द्या। बलात्कार थांबणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। बलात्कार थांबणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। बलात्कार थांबणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। भाजप सरकार उत्तर द्या। छेडछाड थांबणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। रस्ते सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। रस्ते सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। गल्ल्या सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। गल्ल्या सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। स्थानकात सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। स्थानकात सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। हॉस्पिटल सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। हॉस्पिटल सुरक्षित होणार कधी, भाजप सरकार उत्तर द्या। महिला सुरक्षेसाठी महिलांवरील अत्याचाराचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। महिलांवरील अत्याचाराचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। मार्केट बस स्थानकातील बलात्कार घटनेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। राम नाम सत्य है, एसटी महामंडळ मुर्दाबाद। राम नाम सत्य है, एसटी महामंडळ मुर्दाबाद। राम नाम सत्य है, एसटी महामंडळ हाय हाय। राम नाम सत्य है, एसटी महामंडळ हाय हाय। राम नाम सत्य है, एसटी महामंडळ चला चला चला। आजच्या समाजामध्ये महिलांच्या देहावरून घाणेरड्या शिव्या आहेत, त्याच्यावर घाणेरडे गाणे आहेत, त्याच्यावर घाणेरडे चित्रपट आहेत। अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये महिलांचा अपमान केलेला असेल ते सगळं थांबलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे। राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है। महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। आजची जी तिरडी ह्याच्यासाठी काढलेली आहे की महिला सुरक्षा अजिबात राहिलेली नाहीये। त्याच्यानंतर ह्या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये गेले कित्येक वर्ष स्क्रॅप गाड्या पडल्यात आणि त्याच्यामध्ये लिटरली अवैध धंदे चालतात। आणि तुम्ही जर पाहिलं असेल त्या दिवशी तुम्हीच दाखवलं, कंडोमपासून अंतर्वस्त्रापासून साड्यांपासून गाद्यांपासून सगळं मिळत आहे। म्हणजे तुम्ही काय लॉजिंग चालू केलं, एवढी भीट लागली एसटी महामंडळाला? एसटी महामंडळाचा व्यवस्थापक काय करतोय का गांजा पिऊन काम करतोय?
त्याला सगळ्या महिलांनी मिळून जोड्याने मारलं पाहिजे, तेव्हा यांना अक्कल येईल की महिलांचा रिस्पेक्ट कसा करायचा. आजच्या मागणीत आम्ही हेच मागणी करतो. आज आम्ही महिला सुरक्षा आणि एसटी महामंडळ व्यवस्थापनाची तिरडी काढली आहे. जर लवकरात लवकर इथे सुरक्षा, इकडे बंदोबस्त, इथली सिक्युरिटी वाढवली नाही, महिला सुरक्षा मिळाला नाही, तर आम्हाला तुमची पण तिरडी काढावी लागेल. गृहराज्यमंत्री यांचा मेंदू जड आहे, त्यांच्या मेंदूला लकवा मारलाय. तरुण असू देत, काही असू दे, असं असंवेदनशील बोलणारा माणूस मंत्री कसा होऊ शकतो. उद्या तुमच्या घरात तुमच्या आई बहिणींबरोबर हादसा झाला तर असं कराल? एखाद्या मुक्या बहिऱ्या मुलीवर अत्याचार झाला तर तुम्ही असं कराल का? विचारा तुम्ही त्यांना की एखाद्या मुक्या मुलीवर बलात्कार झाला तर तुम्ही म्हणणार ती ओरडली नाही? लाज कशी वाटत नाही या माणसाला? जड बुद्धी कुठचा. या मागण्या आत्ता ज्या मागितल्या जातात त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये इमिजिएटली केस चालवावी, आरोपी तर पकडला गेला आहे. पण प्रमुख मागणी ही आहे की शहरातल्या गजबजलेल्या बसस्थानकामध्ये जर का अशा प्रकारे अवैध धंदे चालत असतील तर पहिल्या प्रथम ह्या एसटी महामंडळाच्या लोकांवरती सरकार काय कारवाई करणार आहे हे सरकारने आम्हाला ताबडतोब सांगावं. आज इथे आम्हाला कळलं म्हणून आम्ही ही मागणी करतोय. पण अशा निरनिराळ्या ठिकाणी शहरामध्ये अनेक बागा आहेत, अनेक गर्दीच्या बागा आहेत किंवा अनेक कोपरे आहेत की ज्या ठिकाणी असे अवैध धंदे चालू असतील. तेव्हा जोपर्यंत हे अवैध धंदे चालू आहेत तोपर्यंत महिला सुरक्षा मागणी करणं नुसतंच अगदी चुकीचं ठरू शकतं. आणि म्हणून ही महत्त्वाची मागणी आहे की एसटी महामंडळाने पहिल्यांदा जबाब द्यावा की त्यांनी हे धंदे इथे इतके दिवस का चालू ठेवलेत.